आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय चौधरी जिता जाट याला ज्ञान झाले। गाव खेकडा, जिल्हा बागपत, उत्तर प्रदेश मध्ये जवळपास 275 वर्षांपूर्वी एक जिता राम जाट होता। 900 बिघे जमीन होती। गावचा जमीनदार होता। सर्वात धनवान तसेच पंचायतीमधील माणूस होता। सत्याचा पक्ष घेत असे, असत्याला महत्त्व देत नसे। त्याच गावामध्ये म्हणजे खेकडामध्ये एक संत घिसादासजी त्या काळात सत्संग करीत असायचे। ते चांभार जातीचे होते। त्यावेळी अस्पृश्यता शिगेला पोहोचलेली होती। संत घिसादासजी यांना परमेश्वर कबीरजी जवळपास 7-8 वर्षाच्या वयामध्ये जंगलात भेटले होते। त्यांना यथार्थ ज्ञान तसेच दीक्षा देऊन अंतर्ध्यान झाले होते। मोठे होऊन संत श्री घिसादासजी सत्संग करू लागले। जवळपासच्या व्यक्ती सत्संग ऐकून दीक्षा घेऊन संकटमुक्त होऊ लागल्या। दिवसा आपल्या उदरनिर्वाहासाठी काम करत तसेच रात्री सत्संग ऐकत असत। महिन्यातून 2 दिवस सत्संग करीत असत। रात्रीच्या सत्संगात स्त्री पुरुष दोघेही जात। गावामध्ये चर्चा सुरू झाली की रात्री स्त्रियांचे जाणे बरोबर नाही, कोणतीही अनुचित घटना घडू शकते, म्हणून सत्संग बंद करण्यात यावा। गाव खेकडाची पंचायत बसली। पंचायतीमध्ये सत्संग बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आणि हा निरोप स्वतः पंचायतीचा प्रमुख चौधरी जितारामजी यांना सांगितला गेला। चौधरी जितारामजी संत घिसारामजी यांच्या घरी गेले। त्या दिवशी सत्संग सुरू होता। गावच्या पंचायतीच्या निर्णयाची चर्चा पूर्ण गावामध्ये झालेली होती। जेव्हा चौधरी जितारामजी पोहोचले तर सत्संग श्रोत्यांना वाटले की चौधरी साहेब जाट मानसिकतेचे आहेत। संतजी यांच्याशी भांडण करतील। जितारामजी घरातून काठी घेऊन निघाले होते, जी रस्त्यामध्ये एका झाडाजवळ उभी करून पुढे गेले। विचार आला की कोणी भक्त भांडण थोडेच करतात। चांगल्या सभेमध्ये लाठी घेऊन जाणे पंचायती व्यक्तीला शोभत नाही। सत्संग सुरू होता। चौधरी साहेबांनी विचार केला की थोडे याचं ऐकतो, मग चर्चा करू। सत्संगात तेच ज्ञान सांगितले गेले जे तुम्ही हरलालजी यांच्या प्रकरणामध्ये ऐकले आहे। चौधरी साहेब तर भावुक झाले। डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या। उठून संत घिसाजी यांच्या चरणांवर डोके ठेवले आणि म्हणाले की हे गुरुदेव, मज अपराध्याला मारा किंवा सोडा, खूप मोठी चूक केली आहे। मी तुच्छ जीव सत्संग बंद करण्याचा आदेश घेऊन आलो आहे। क्षमा करा प्रभू, तुम्ही मनसोक्त सत्संग करा, कोणीच रोखणार नाही। संत घिसाजी म्हणाले की चौधरी साहेब, जे काम करायला आला होता ते करा। जिता जाट पुन्हा रडू लागला आणि म्हणाला, क्षमा करा, क्षमा करा, मला दीक्षा द्या। चौधरी जिताराम जाटजी भक्त बनले। स्वतः देखील रात्री सत्संग ऐकू लागला। गाव खेकडाच्या घराघरात चौधरी साहेब जितारामजी यांची संत घिसारामजी यांना शरण जाण्यामुळे निंदा होऊ लागली। म्हणू लागले की संत घिसाराम मांत्रिक आहे, जादू मंत्र जाणतो, गावच्या चौधरीवर तांत्रिक क्रिया करून आपल्या वश केले आहे, संमोहन जंत्रमंत्र जाणतो। चौधरी जितारामजी यांच्या घरची मुले तसेच भाऊ, काका, तात्या सर्व जिताराम जाट तसेच घिसाराम संत यांचे विरोधी झाले। गावातील चौधरी जिताराम यांना म्हणू लागले की चौधरी साहेब, म्हातारपणामध्ये म्हणजे वृद्धावस्थेमध्ये तुम्ही पण बिघडलात। चौधरी जितारामजी यांना आध्यात्मिक घाम मारला गेला होता, म्हणजे ज्ञानाचा प्रबळ प्रभाव झाला होता। ते म्हणत होते की हे गावकऱ्यांनो, माझा तर भाग्योदय झाला, जे मी भक्त बनलो आणि तुमच्या नजरेत मी बिघडलो। देव करो माझ्या ढब म्हणजे प्रमाणे तुम्ही सर्व बिघडा। बिघडल्याशिवाय काम चालणार नाही। काही दिवसांनंतर गावाची पंचायत झाली आणि संत घिसादासजी तसेच भक्त जितारामजी यांना गाव सोडण्याचा आदेश ऐकवला। दोघे गुरु शिष्य त्वरित गाव सोडून
दूर ठिकाणी एका गावामध्ये सत्संग करून जनतेला समजावू लागले. खूप सारे व्यक्ती अनुयायी झाले. संतांच्या निघून गेल्यानंतर गाव खेकडामध्ये अकाल मृत्यू होऊ लागले. पंचायती लोकांच्या घरामध्ये परमात्माचा प्रकोप सुरू झाला. कोणाच्या चाऱ्यास आग लागे, कोणाची जनावरे मरू लागली, कोणाच्या कुटुंबात प्रेते बोलू लागली, कोणाची मुलगी विधवा झाली, कोणाला अर्धांगवायूची तक्रार. गावात जनावरांमध्ये रोग पसरला. गावातील काही व्यक्ती जुन्या जाणत्या जवळ गावात होत असलेल्या उपद्रवाचे कारण जाणण्यासाठी गेले. जाणत्याने सांगितले की तुमच्या गावामध्ये 2 संत भक्त राहत होते, ते गावातून निघून गेले आहेत. ते परत आले तर गाव वसेल, नाहीतर उद्ध्वस्त होईल. त्या व्यक्तींनी गावात येऊन पंचायत बसवून सर्व गोष्ट सांगितली. गावाचे मान्यवर व्यक्ती संत भक्तांना परत आणण्यासाठी त्या गावात गेले. भक्त जितादास गुरुजी घिसादासजी यांना म्हणाले की असं वाटत आहे गुरुदेव इथून सुद्धा घालवण्यासाठी गावकरी आले आहेत. पहा ते येत आहेत. संत घिसादासजी म्हणाले, टाक घोंगडी खांद्यावर, निघूयात. एवढ्यात गावचे चौधरी जवळ आले आणि आपापल्या डोक्याचे साफे म्हणजे फेटे संत घिसा व भक्त जिताजी यांच्या चरणांवर ठेवले. सर्व लोक म्हणाले, महाराजजी चूक माफ करा. तुम्ही निघून आल्यानंतर गाव उद्ध्वस्त होऊ लागले आहे. वाचू शकेल तर वाचवा, नाहीतर आम्ही देखील इथेच तुमच्या जवळ राहू. त्या गावातील व्यक्ती देखील गोळा झाले. सर्व घटना माहीत झाली. वर्तमान गावकरी म्हणू लागले की चौधरींनो, तुम्ही वसाल तर आम्ही उद्ध्वस्त होऊ. जेव्हापासून या 2 देवता गावामध्ये आल्या आहेत, गावात कोणाचीही वादावादही झाली नाही. 2 वेळा पाऊस झालेला आहे. पहा पिके डोलत आहेत. खेकडावाल्यांनी विशेष विनंती केली तर दोन्ही महापुरुषांनी परतण्यासाठी होकार दिला आणि वर्तमान गावकऱ्यांना म्हटले की आम्ही वेळोवेळी येत राहू. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही खेकडा गावी येत जा. परमात्मा कबीरजी सर्व व्यवस्थित करतील. दोन्ही महापुरुष येताच पूर्ण गावामध्ये संपूर्ण शांती झाली. पशुधन निरोगी झाले. दुसऱ्या दिवशी भरपूर पाऊस झाला. शेतकरी लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 36 जाती आनंदित होत्या. सर्व उपद्रव बंद झाले. आजपर्यंत त्या गावामध्ये संत घिसादासजी तसेच भक्त जितादासजी यांच्या नावाने जत्रा भरतात. संत गरीबदासजी यांनी म्हटले आहे की गरीब जिस मंडल साधू नहीं, नदी नहीं गुंजार, तज हंसा वह देशडा, जमकी मोटी मार. शब्दार्थ, ज्या ठिकाणी महात्मा गुरुजन नसतात आणि जवळपास नदी वाहत नसते, हे भक्त त्या ठिकाणा सोडून दे. तिथे काल याचा भयंकर प्रकोप आहे. म्हणूनच हे श्रोत्यांनो, जेव्हाही ज्या वयात सद्गुरू भेटतील भक्तीला सुरुवात करा. संत गरीबदासजी यांनी म्हटले आहे की गरीब चली गई सो जान दे, ले रहती को राख, उतरी लाव चढाइयो, करो अपोठी चाक. भावार्थ, हे मानव, जे आयुष्य सद्गुरू भेटी विना गेले आहे ते तर वाया गेले. त्याची चिंता सोडून खऱ्या आस्थेने उरलेल्या आयुष्यात भक्ती करून कल्याण करून घे. भक्ती करणे सुरू केल्यावर सांसारिक कार्य देखील सोपी होतील. जसे विहिरीतून पाणी काढण्याच्या वेळी दोरखंड म्हणजे बादलीला बांधलेला दोरखंड चक्रीतून निसटला असता बादली ओढणे अवघड जात असायचे, दोरखंडाला परत चक्रीवर चढवून बादली ओढणे अगदी सोपे जाते. सद्गुरूंच्या शरणात येण्यापूर्वी दोरखंड म्हणजे रस्सी चक्रीतून निघाल्यासारखे असल्याने पाणी काढणे अवघड जात होते. त्याच प्रकारे सर्व कामे अवघड जात होती. भक्ती सुरू करताच कामे सहज होऊ लागली. जसे दोरखंड चक्रीवर चढवल्यावर पाणी सहजतेने निघते. हा विचार नाही करायला हवा की आता तर आयुष्य कमी राहिले आहे, आता काय भक्ती करणार. जेव्हा सत्संगातून ज्ञान होईल त्याच वयात दृढतेने व श्रद्धेने भक्ती करावयास लागले पाहिजे. भावार्थ, जे आयुष्य निघून गेले त्याची चिंता सोडून उरलेल्याचे रक्षण करा, म्हणजेच भक्ती,
दानसेवेमध्ये लावा. जसे पूर्वीच्या काळी विहिरीतून शेताचे सिंचन करण्यासाठी चांबड्याच्या पिशवीचा उपयोग करीत असत, त्यात 2-3 क्विंटल पाणी भरत असे. ती लाकडाच्या चक्रावर मोठा दोरखंड चढवून बांधून खेचत असत. जर दोरखंड रहाटावरून निसटला तर तो ओढणे अवघड जात असे. कसेबसे तिला पुन्हा लाकडाच्या चाकावर चढवले जात असायचे, ज्यामुळे चांबड्याची पिशवी बाहेर काढणे सोपे जायचे, जी त्या रहाटाकडून लाभ घेण्याची योग्य पद्धत आहे. म्हणून अरे माणसा, जर गुरूंना शरण गेला नाहीस तर तुझ्या आयुष्याची दोरी घसरली आहे. जीवनातील प्रत्येक कार्य संकट बनून उभे आहे. ती आयुष्याची दोरी परत चक्रावर म्हणजे रहाटावर चढव, नंतर चालव, सोपे होईल. म्हणजेच गुरुजींना शरण जाऊन आपल्या जीवनाचा मार्ग सोपा करा.